महिना अगदी न चुकता अनेक महिला या दिवसाची वाट पाहत असतात, कारण मार्गशीर्ष महिना हा महालक्ष्मीला समर्पित आहे आणि या महिन्यात केलेली महालक्ष्मीची सेवा याचं पुण्यफळ आपल्याला 1000 पटीने मिळत असतं। मग महिलांनो, तुम्ही यावर्षी मार्गशीर्ष महिन्यातील जे उपवास आहेत, गुरुवार आहेत, ते करणार आहात, पण करताना तुम्हाला काही काळजी घ्यायची आहे, म्हणजे या ज्या चुका आहेत त्या तुम्हाला टाळायच्या आहेत। त्या चुका कोणत्या, चला तर जाणून घेऊ। या दिवशी जेही स्त्रिया उपवास करतील त्या उपवासकर्त्या स्त्रीने बुधवारी सूर्यास्तापासून ते शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा, लसूण आणि मांसाहार जो आहे तो टाळायचा आहे। जी स्त्री व्रत करतील त्या स्त्रियांनी केवळ पाणी, दूध, फळं आणि तुमच्या जर आरोग्याच्या समस्या असतील तर तुम्ही अगदी फराळाचं राजगिऱ्याचे लाडू सोबत तुम्हाला न चुकता गुरुवारी देवीला काही गोडाधोडाचा नैवेद्य करायचा आहे आणि ते रात्री मिष्टान्न किंवा फलाहाराचं जे भोजन आहे ते पूर्ण कुटुंबासोबत करायचं आहे। पूजा करताना आणि कहाणी वाचताना मन शांत ठेवायचं आहे आणि आनंदी राहायचं आहे। घरातील जे वातावरण आहे ते सुद्धा अतिशय प्रसन्न ठेवायचं आहे। घरामध्ये कुठेही जी घाण, कचरा आहे ती चुकूनही ठेवायचं नाही। व्रताच्या दिवशी घरातील जे वातावरण आहे ते अगदी आनंद आणि पवित्र ठेवायचं आहे। एखादी अडचण आल्यास हे जे व्रत आहे हे इतर कोणाकडूनही पूर्ण करून घ्यायचं आहे, परंतु उपवास जो आहे तो आपणच करायचा आहे। या दिवशी चुकूनही कुणाशी भांडणं करू नका, कुणालाही चुकून या दिवशी अपशब्द बोलू नका। या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे। ओम महालक्ष्मी देवे नमः। धन्यवाद।